सध्या संपूर्ण राज्यभराचा जर आपण विचार केला तर पाणी टंचाईचं भीषण सावट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। अनेक गावांमध्ये 20-20, 25-25 दिवस पाणी येत नाही आणि त्यामुळे जनता, शेतकरी आणि प्राण्यांचे हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्याच्या या परिस्थितीवरती राज्य सरकार काय भूमिका घेत आहे या संदर्भात राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब आपल्यासोबत आहेत। भाऊ, काय सांगाल तुम्ही, सध्या राज्यात पाण्याची काय परिस्थिती आहे, किती टक्के साठा आहे? धरणाचा साठा जर पाहिला तर 30%, 35%, काही ठिकाणी 40%, काही ठिकाणी त्याच्यापेक्षा कमी अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे। आणि वाढतं जे तापमान आहे त्याच्यामुळे बाष्पीभवनाचा जो विषय आहे त्याच्यामुळे सुद्धा पाण्याची पातळी रोज दिवसेंदिवस धरणाची कमी होताना दिसते आहे। त्यामुळे विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल तर खरा जास्त करून मराठवाडा आणि कोकण या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये टंचाई या ठिकाणी दिसून येते। ज्या ठिकाणी विहीर अधिग्रहित करण्याचा विषय आला त्या ठिकाणी आम्ही बऱ्याच ठिकाणी विहीर अधिग्रहित करतो आहे। ज्या ठिकाणी तात्पुरती पाणी पुरवठा म्हणजे TPSW ज्याला आम्ही म्हणतो ते सुद्धा करण्याचा ज्या ठिकाणी प्रयत्न आहे त्या ठिकाणी करतो आहे। आणि शेवटचा पर्याय जो आहे की सगळं संपल्यानंतर आपल्याला शेवटचा पर्याय असतो टँकर। तर जिथं आम्हाला टँकर लावायची गरज पडते आहे तर आम्ही टँकर करता जिल्हाधिकाऱ्याकडे अधिकार न देता डिपार्टमेंट म्हणून मी खाली प्रांतांना ते अधिकार दिले आहे की जिथं मागणी येईल तिथे लगेच तुम्ही टँकर उपलब्ध करून द्यावेत। आणि मला तरी असं वाटतं की शेवटी पाणी हे अशा गोष्टी आहेत की त्या आपण बनवू शकत नाही, ज्या आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला नियोजन करावं लागतं। त्याच्यामुळे जिथे जी गरज पडते आहे ते प्रशासन म्हणून आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। राज्यभरामध्ये आता सद्यस्थितीत किती टँकर चाललेले आहेत? अजून हे टँकर वाढण्याची शक्यता आहे? टँकर वाढण्याची शक्यता निश्चितपणाने आहे। आणि आता जर संख्या पाहिली तर जळगाव जिल्हा आपण नजरेच्या समोर ठेवला, नाशिक जिल्हा समोर ठेवला तर जास्त आपल्याला नाशिक विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये पाहिलं तर आपण चाळीसगाव आणि अंबरनाथ या तालुक्यामध्ये आपल्याला जास्त टँकर लागताना दिसत आहेत। पण काही तालुक्यांकडे जर नजर मारली तर 2, 4, 5 असे टँकर आहेत। पण इतर महाराष्ट्राकडे गेलं तर 3000च्या आसपास आता टँकरच्या संख्येकडे आपण या ठिकाणी बघतो आहे। आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा ती वाढ होऊ शकते। पण त्याला एकच पर्याय आहे की आहे त्या पाण्यामध्ये पाणी जपून वापरणे हा एकच पर्याय आहे। ज्या ठिकाणी पाणी मुबलक आहे तिथेसुद्धा आम्ही सूचना दिल्या आहेत की जी ग्रामपंचायत दररोज पाणी देते त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही 1 दिवसाच्या आड द्या, जिथे 1 दिवसाच्या आड पाणी असेल तिथे 2 दिवसाच्या आड पाणी द्या, कारण की त्याच पाणी साठ्यामध्ये आपल्याला ह्या 2 महिने मुकाबला करायचा आहे। पण सद्यस्थितीत जो काही पाणी साठा उपलब्ध आहे साधारण राज्यभरामध्ये धरणांमध्ये 28% पाणी साठा असल्याचं सांगितलं जातं आहे। हा पाणी साठा पाऊस येईपर्यंत पुरेल असं वाटतंय तुम्हाला? हे बघा, शेवटी आता पाऊस कधी येतो त्याच्यावर सगळं डिपेंड आहे। पाऊस जर वेळेवर आला तर हा साठा नाही म्हटलं तरी जेमतेम आमचा पुरेल असं या ठिकाणचं चित्र आहे। पण पाऊस जर वेळेवर आला नाही तर फार भयावह परिस्थिती होऊ शकते अशी परिस्थिती आहे। पण आत्ताच आपण म्हटलेलं आहे की पाऊस जर वेळेत नाही आला तर परिस्थिती भयावह होऊ शकते। अशी जर परिस्थिती भयावह होणार असेल तर राज्य सरकारने काय काय नियोजन केलेलं आहे? किंवा मागील काळामध्ये आपण बघितलं होतं की रेल्वेने पाणी पुरवठा ज्या ठिकाणी होत नव्हता अशा ठिकाणी करण्यात आलेला होता। अशा पद्धतीचं काही नियोजन आहे? तशी परिस्थिती येईल असं अजून तरी चित्र नाही, पण तरीसुद्धा आपण असं चित्र येईल की नाही येईल याच्यापेक्षा आपण आपलं नियोजन केलं पाहिजे। राज्य सरकारने हेच नियोजन केलं आहे आणि आपल्याला सांगितलं मी की जिथे पाणी साठा आहे तिथे मुबलक पाणी साठा आहे तिथे त्या साठ्यावर कंट्रोलिंग करणे, कमी दररोज पाणी देण्यापेक्षा त्याला थोडंसं लांबणीवर टाकून पाणी देणे, कारण की त्याच पाण्यात हे नियोजन करू शकतं की हे पाणी काही शासन तयार करू शकत नाही। जितक्या पाण्यामध्ये त्याच पाण्यामध्ये प्लॅन करण्याकरता आमचे जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांना सगळ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की कशी परिस्थिती आहे। आता आचारसंहिता असल्यामुळे आपल्याला अजून काही बैठका घेता येत नाही, पण ज्या दिवशी आमच्याकडचं मतदान संपेल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ज्या विभागामध्ये मतदान संपलेलं आहे तर निवडणूक आयोगाकडनं परवानगी घेऊन ज्या ठिकाणी आम्हाला जाता येईल, नियोजन करता येईल, त्याच्याकडे लक्ष देता येईल असं सुद्धा काम आम्ही करणार आहोत। सध्या जे काही धरणामध्ये पाणी आहे ते फक्त पिण्यासाठीच राखून ठेवलं आहे का की शेतीसाठी सुद्धा त्याच्या आवर्तन दिलं जाणार? हे बघा, जिथे जिल्हाधिकाऱ्यांची रिपोर्टिंग आहे की ज्या ठिकाणी पिण्याचे पाणी मुबलक असल्यानंतर काही साठा उरला तर तो शेतीकरता वापरण्यात येईल। मग जिथं पिण्यापुरतंच पाणी आहे तर ते सगळं 100% पिण्याकरता राखीव ठेवण्यात येईल। दुसरीकडे आपण बघतोय की यंदा पाऊस कमी झाला हे एक कारण आहे, पण असं सुद्धा एक कारण आहे की जे उपलब्ध पाऊस होता त्याला पुरेशा पद्धतीत जिरवलं गेलं नाही किंवा ते पाणी अडवलं गेलं नाही, त्यामुळे ही परिस्थिती सामोरं यावं लागलेलं आहे राज्य सरकारला।
हे असं काही म्हणता येणार नाही की शेवटी शासन तर सगळ्या गोष्टी करत असतं. पर्जन्यमानचं 5 वर्षाचं पाहिलं तर 4 वर्ष पर्जन्यमान चांगलं असल्यामुळे क्वचित ठिकाणी आपला टँकर लागताना मागच्या काळामध्ये दिसले, त्या खास करून मराठवाड्यामध्ये. पण पर्जन्यमान हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी झाल्यामुळे ही टंचाई या ठिकाणी उद्भवलेली आहे. त्यामुळे मागच्या धरणांची स्थिती आणि आताच्या धरणांची स्थिती आपण जरी किती म्हणत असलो तरी या सरकारने जी आता नवीन धरणांची मान्यता दिलेली आहे, मला नाही वाटत की 25 वर्षामध्ये एवढ्या कोणत्या सरकारने दिल्या असतील. याच्यावर एकच पर्याय आहे की सरकारने छोटे छोटे धरणं जे अपूर्णावस्थेत आहे ते पूर्ण करणं पुढच्या काळामध्ये काळाची गरज असणार आहे, जेणेकरून येणाऱ्या 50 वर्षामध्ये आपल्या राज्यामध्ये पाणी टंचाई कशी येणार नाही हे नियोजन करणं या सरकारने आपल्या डोक्यामध्ये घेतलेलं आहे. आणि मला खात्री आहे की काही केंद्रामध्ये प्रकल्प टाकले गेलेले आहेत, काही प्रकल्पांना पूर्णपणे पैसे देण्यात आलेले आहे, काही ठिकाणी डिपॉझिट वर्कमध्ये काम होत आहेत. आणि मला तरी असं वाटतं की अशी कामं केल्यानंतरच पाणी टंचाईला आपण कायमस्वरूपी मात देऊ शकतो. जे धरणं आहे ते पूर्ण केले गेले पाहिजे, त्याच्यासाठी पाठपुरावा करताय तुम्ही सर? हे बघा, जलसंपदा आणि पाणी पुरवठा हे जरी वेगवेगळे पार्ट असले तरी दोघं मावस भाऊ आहेत. त्यामुळे जलसंपदामध्ये धरणात पाणी असलं तरच पाणी पुरवठा हे डिपार्टमेंट चालू शकतं. त्याच्याकरता जिथं जिथं पाण्याच्या गरजा आहेत तिथे तिथे आम्ही जलसंपदाला या ठिकाणी पूर्ण माहिती देत आहोत आणि त्याच पद्धतीनं जलसंपदा मंत्रीसुद्धा आम्हाला मदत करत आहेत. आगामी काळात अजून प्रत्येक तालुक्यांमध्ये प्रत्येक गावांमध्ये विहिरी अधिग्रहित केल्या जातील असं चित्र आहे सध्या? कसं असतं की सन्माननीय आमदार महोदय आणि BDO यांच्या अध्यक्षतेखाली एक टंचाई आराखडा तयार केला जातो आणि त्याच्यामध्ये पूर्ण जून, जुलै, ऑगस्टपर्यंत तुमच्या भागामध्ये काय स्थिती राहणार आहे ह्या आढावा आमच्याकडे येत असतो. पहिल्या महिन्यामध्ये किती गावांना पाणी टंचाई येईल, दुसऱ्या महिन्यामध्ये काय करावं लागेल, तिसऱ्या महिन्यामध्ये काय करावं, हा प्लॅन आमच्याकडे आज रेडी आहे. त्याच्यामुळे तो आजच आम्ही करतो असं नाही आहे. पाणी टंचाई आराखडा हा जानेवारीच्या आसपासपासून तयारीला आम्ही लागत असतो. त्यामुळे की बाबा आज आलो आणि आजच विहिरी खोदतो आहे असं काम आमचं डिपार्टमेंट करत नाही. पुढच्या काळामध्ये काय होणार आहे ही सगळी माहिती आमच्याकडे असते. जनतेला काय आवाहन करणार आहे तुम्ही सध्याची जर बिकट परिस्थिती आपण बघितली? बस पाणी जपून वापरा आणि जितकं पाणी आहे ते पाणी जपून जर वापरलं तर निश्चितपणाने काही प्रमाणामध्ये त्याची बचत होऊ शकते. ज्या ग्रामपंचायतीमध्ये मुबलक पाणी आहे त्यांना आमची हात जोडून विनंती आहे की तुम्ही थोडं टप्प्याटप्प्याने पाणी दिलं तर लोकांना ॲडजस्ट करायला सांगा. जिथे तुट्यामध्ये बसवल्या नसतील, काही गावांमध्ये पाणी भरपूर आहे, बऱ्याच गावांमध्ये आम्ही बघतो नदीकाठच्या गावांमध्ये धो पाणी वाहत असतं. तुट्या बसवा जेणेकरून पाणी आपलं वाया जाणार नाही. शेवटी पाणी हे आपण काही तयार करू शकत नाही, ज्या पाण्यामध्येच आपल्याला नियोजन करायचं आहे. म्हणून हे आपलं काम नाही तर हे आपल्या देशाचं काम आहे असं समजून आपल्या राज्याचं काम म्हणून आपण सगळ्यांनी सहकार्य करावं असे जनतेला आणि लोकप्रतिनिधींना सगळ्यांना मी नम्र विनंती करतो. आणि ह्या टंचाईवर मात करण्याकरता आपलं सहकार्यच आवश्यक आहे असं मला वाटतं. तर हे होते राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील. त्यांनी असं म्हटलेलं आहे की पाण्याचा काटकसरीने वापर करा, हे काम आपलं नाही तर देशाचं काम आहे. या भावनेतनं जर आपण सगळ्यांनी सहकार्य केलं तर या भीषण पाणी टंचाईच्या काळात देखील आपण मार्ग काढू शकतो, अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.